राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मनसेचे नेते बाळा नांदगावकर असं बोललं जात होतं की मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडेंचं एवढं काही नव्हतं, प्रेडिक्टमध्ये पण नव्हतं, कारण त्या ठिकाणी आदित्य ठाकरे होते. गजानन काळेंचं प्रेडिक्ट खूप होतं. मयुरेश वांजळे 100% आपल्या चॅनलवरती देखील आपण पोल टाकले, आपण सांगितलं, छाती ठोकून सांगितलं की या जागा येतील. आणि राजू पाटील असतील, राजू उंबरकर असतील, आपले मला वाटतं दिनकर पाटील असतील, ह्या सगळ्या जागांना अशा जागा होत्या की या ठिकाणी प्रचार खूप झाला होता, लोकांपर्यंत पोचला होता, लोकांचा प्रतिसाद मिळत होता चांगला ह्या सगळ्या गोष्टींना. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला असं वाटत होतं की या सगळ्या जागा येऊ शकतात. 2-3 जागा घेऊयात आपण की या जागा का आल्या नाहीत. जे मला कारणं समजलेलीत ती कारणं तुम्हाला पटतीलच असं नाही, पण माझी कारणं समजून घ्या, ऐकून घ्या. तुमची कारणं मला कमेंट करून नक्की सांगा. बाळा नांदगावकरांचा विषय मित्रांनो, अगदी थोड्या 6,500 मतांनी बाळा नांदगावकरांचा निसटता विजय राहिला आणि पराजय झाला. त्याचं कारण काही असू शकतं, परंतु ज्या प्रकारे महायुतीनं त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं बाळा नांदगावकरांना, मला नाही वाटत की बाळा नांदगावकरांच्या समर्थनासाठी तिथल्या महायुतीने तेवढं काम केलं असेल. आणि जर काम केलं असतं तर त्या ठिकाणी बाळा नांदगावकर हे वन साईड निवडून आले असते. त्या ठिकाणी दुसरा कुठलाच उमेदवार नव्हता एवढा स्ट्रॉंग. अजय चौधरींना खूप मतं मिळाली, बाळा नांदगावकरांनी मतं खाल्ली, भरपूर मिळवली, अगदी 6,500 मतांनी पराभव झाला. पण मला वाटतं आणखी थोडं BJPनी आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी मेहनत केली असती तर तो विजय बाळा नांदगावकरांचा नक्की झाला असता. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं प्रचाराच्या दरम्यान बाळा नांदगावकरांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्या पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे बाळा नांदगावकरांना वैयक्तिकरित्या बऱ्याच ठिकाणी पोहोचता आलं नाही. ज्या ठिकाणी अजय चौधरी आणि सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते, उमेदवार पोहोचले. एक गोष्ट मला ही समजते की आपल्या घरी एखादा कार्यकर्ता येणं आणि आपल्या घरी उमेदवार येणं, ह्या 2 गोष्टीमध्ये फरक आहे, हे तुम्ही समजू शकता, बरोबर ना? जर उमेदवार आला तर आपल्याला आणखी चांगलं वाटतं की चल ह्या माझ्या मतदारसंघाचा उमेदवार माझ्या घरी आला, माझ्या दारापर्यंत आला. एक वेगळं सायकोलॉजिकल आपण ही करू शकतो त्याला, म्हणजे वेगळं क्रिएट होतं त्या गोष्टीमुळे. आणि कार्यकर्ता येणं, आमच्या आमदार साहेबांना मतदान द्या, त्यांना निवडून आणा, हे बोलणं, आणि उमेदवार स्वतः येऊन मला निवडून द्या हे बोलणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि बाळा नांदगावकरांचा पाय फ्रॅक्चर झाला प्रचाराच्या दरम्यानी. त्या पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे बाळा नांदगावकरांना वैयक्तिकरित्या सगळ्या ठिकाणी पोहोचणं शक्य झालं नाही. तरी पण अभूतपूर्व मतदान बाळा नांदगावकरांना त्या ठिकाणी झालेलं आहे, अभूतपूर्व. अगदी 6,500 म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. त्यांचा विजयच झाला आहे आपण असं म्हणूया. जर त्यावेळेला पाय फ्रॅक्चर झाला नसता प्रचारामध्ये तर बाळा नांदगावकर हे प्रत्येक घरोघरी पोहोचले असते आणि आज 6,500चा टप्पा अलगदपणे त्यांनी पार केला असता, हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट, बरेचसे राजकारणी आहेत, जाणकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटची जी सभा झाली राज ठाकरे यांची, प्रत्येक निवडणुकीमध्ये बाळा नांदगावकरांसाठी राज ठाकरेंची शेवटची सभा होते. आणि राज ठाकरेंच्या सभेमध्ये शेवटची सभा भर दुपारी झाली, उन्हामध्ये झाली, पब्लिक खाली सगळी वैतागली होती, जनता वैतागली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तुम्हाला सांगू, शिवडी आणि भायखळा, शिवडी, लालबाग, परळ, दादर हा मतदारसंघ कसा आहे माहिती आहे, ठाकरे कुटुंबांवरती प्रेम करणारा मतदार आहे इथला संघ. म्हणजे उद्धव ठाकरे असतील, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, या ठिकाणी राज ठाकरेंकडनं सभेमध्ये 2 चुकून गोष्टी बोलल्या गेल्यात. मला असं वाटतं त्या गोष्टींचं की उद्धव ठाकरेंना पूर्ण प्रचारामध्ये ते कुठेही गद्दार बोलले नाहीत आणि उद्धव ठाकरेंवरती टीका करणं, जहरी टीका करणं त्यांनी टाळलं. पण बाळा नांदगावकरांच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंवरती त्यांनी गद्दार म्हणून टीका केली. त्यांचं वाक्य आठवतं मला की एकनाथ शिंदे आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार गद्दार नाही आहेत, तर खरा गद्दार हा उद्धव ठाकरे. हे बोलणं, मला वाटतं हा एक वाक्य, हे एक शब्द तिथं बसणाऱ्या आणि आजूबाजूच्या तिथं न बसणाऱ्या, तिथं राहणाऱ्या आणि ठाकरे कुटुंबांवरती प्रेम करणाऱ्या जनतेला ते पटलं नसावं. म्हणजे जनतेचं असं म्हणणं असेल की आम्ही तुम्हालाही प्रेम करतो, आम्ही उद्धव ठाकरेंनाही प्रेम करतो, पण यावेळेला तुमचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे तर आम्ही त्यांना मत देणार होतो, कारण प्रेम तुम्हालाही करतो, परंतु तुम्ही तुमच्या भावांमध्येच एकही नाही आहे म्हणा, किंवा तुमच्या भावाबद्दल तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य काढणं, हे जनतेला कुठेतरी पटलं नसेल आणि त्याचा परिणाम म्हणून अजय चौधरींना जास्त मतं पडली असतील, हे माझं प्रेडिक्ट आहे.
सत्य काय आहे बाळा नांदगावकर स्वतः ह्याचं विश्लेषण करून सांगतीलच आपल्याला की काय त्यांचा पराभव झाला. बाकी एक ॲनालिस्ट करताना एक ॲनालिझर म्हणून माझं दृष्टिकोनातून हे सगळं मला दिसलं. बाकी ह्या गोष्टीमध्ये बदल असू शकतो. तुमचं मत कमेंट करण्यासाठी आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे ऑलवेज. तुम्ही नक्की सांगा की बाळा नांदगावकरांचा पराजय का झाला, विजय का नाही झाला आणि अगदी थोड्या मतामुळं बाळा नांदगावकरांचा पराजय कसा झाला. बाकी चॅनलवरती नवीन जुने असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मनसेच्या सगळ्या लोकांपर्यंत, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी कळणं बाळा नांदगावकरांच्या समर्थकांना फार गरजेचं होतं. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.